राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या स्वराज्य सप्ताहाचं उद्घाटन काल सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया इथनं झालं। काल संपूर्ण मुंबईभर स्वराज्य पताका आणि स्वराज्य ज्योत ही मुंबईला चेंबूर लाईन रात्री थांबली आणि सकाळी चेंबूर वाशी मार्गे आता तिचं आगमन ठाणे इथे होत आहे। मी स्वतः प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, माझ्याबरोबर महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई, आम्ही सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याच्या स्वागतासाठी आनंदनगर जकात नाक्याला थांबलोय। ठाण्यामधनं हिचा रूट तीन हात नाका, नितीन वर्ण, अल्मेडा सिग्नल, गजानन महाराज चौक, त्यानंतर तळावपाळी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे ती स्वराज्य ज्योत आम्ही नेणार आहोत आणि नंतर टेंबी नाकाला वर्ण कळव्याच्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे नेऊन अमित गार्डन इथे ही मोटरसायकल रॅलीचं समापन होईल। नंतर ती दुर्गाडीला जाईल आणि कल्याण मार्गे, मलंगड मार्गे बदलापूरला जाऊन आज रात्री तो रथ थांबेल। अशा प्रकारचा आजच्या दिवसाचा तिचा कार्यक्रम आहे। शिवनेरी सगळे गडकिल्ले करून 19ला या स्वराज्य सप्ताहाची सांगता रायगडच्या पायथ्याशी माननीय अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्रिमंडळातील मंत्रीगण यांच्या समक्ष या सप्ताहाचं तिथे समारोप होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व, त्यांचा इतिहास अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा स्वराज्य सप्ताह आम्ही करत आहे। या सप्ताहाच्या मार्फत आम्ही वक्तृत्व स्पर्धा देखील ठाण्यामध्ये त्याचं आम्ही नियोजन करतोय। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला वापरली जाणारी शस्त्र याचं प्रदर्शन देखील 19 तारखेच्या आधी आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे ठाण्यामध्ये हा पूर्ण सप्ताह आम्ही स्वराज्य सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहोत। सत्याचा विजय झालेला आहे। 3-4 महिने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ती सुनावणी चालली। आमच्यातर्फे ज्येष्ठ विधितज्ञ यांनी आमची बाजू मांडली, त्यांची बाजू देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐकली आणि मला आणि नजीब मुल्ला आम्ही तर शेवटच्या 8 डिसेंबरचं जे हिअरिंग झालं, आम्ही कुठलंही हिअरिंग ते सोडलं नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला आणि त्यांना दोघांना समान संधी दिली। सत्याचा विजय झाला आणि निवडणूक आयोगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे आम्हाला दिलेलं आहे। मला अजिबात वाटत नाही, किंबहुना आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना अत्यंत 700-800च्या मीटिंगला आत्ताचे ठाण्यातले सो कॉल नेते घेऊन जात आहेत, याचं मला खरं तर खूप वाईट वाटलं आणि कुठल्या कोणाकोणाच्या घरी जावं लागतंय ह्या वयामध्ये, त्याच्यात मला खरं तर कार्यकर्ता म्हणून खूप दुःख झालं। पहिलाच महायुतीचा महामेळावा हा 14 जानेवारीला शिवाजी मैदान इथे झाला। आता तो जिल्ह्याचा म्हणून तिन्ही लोकसभेचा झाला। आता लोकसभा वाईज देखील महायुतीचे मेळावे येणाऱ्या काळामध्ये होतील। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आचारसंहिता कधीही लागेल आणि त्यामुळे महायुतीचे आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत। महाराज सर्वांचे होते। महाराजांच्या जेव्हा त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं होतं तर रयतेमध्ये सर्व बाला बलुतेदार बरोबर सर्व जाती पंथांचे धर्माचे लोक होते आणि समाजातले सर्व घटकांनी त्याच्यात समाविष्ट केलेलं आहे। त्याच्यात मुस्लिम बांधव सामील होणं म्हणजे अवघड नाहीये, हे तर लोकांनी चित्र निर्माण केलं होतं। तो लढाई होती, ती राजकीय लढाई होती, धर्माची लढाई नव्हती। तर म्हणून त्याच्यात धर्माचा काही संबंध नाही आणि मुसलमानांनी जन्मापासून मराठी महाराजांवर प्रेम केलेलाच आहे। म्हणून आज मोठ्या संख्येने इथे तरुण लोकच नव्हे तर महिला वर्ग पण इथे झालेला आहे आणि खरोखरच जे आमचे दादांचे विचार आहेत, रयतेचं राज्य सर्व धर्मांना घेऊन, सर्व जातीय पंथांना घेऊन राज्य करायची याची सुरुवात आहे। प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीने काहीतरी आर्टवर्क डिझाईन करून देतो, त्याच्यात पक्षाचा किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा धोरण नसतं। तर त्यांनी कुठल्या कार्यकर्त्यांनी केलं, आता उद्या आमचा फोटो आणि कुठला तरी मोठ्या नेत्याचा फोटो बाजूबाजूला लावला तर माझी तुलना त्याबरोबर व्यक्तीशी होऊ शकत नाही ना। ते महामानव आहेत, महाराजांसारखं दुसरा महाराज होऊ शकत नाही या जन्मात। तर ती तुलना होऊ शकत नाही। कोणी काय केलं त्याला राजकीय स्वरूप किंवा राजकीय पक्षाचा
अधिकृत भूमिका म्हणून तुम्ही का प्रेझेंट करता? चुकीचं आहे. असं आहे, मी डे 1 ला जेव्हा पक्ष स्थापन झाला आणि त्याच्या आधी पण सांगितलं होतं, पक्षांनी संधी दिली तर नक्की लढेल आणि का न लढवावं. 2009 ला त्या मतदारसंघात माननीय सुभाष भोईर साहेब सर्वात मोठे इच्छुक होते. नगरसेवक माझ्याबरोबर वेगवेगळ्या पक्षाचे काम करणारे, त्यांना घेऊन आम्ही एका उमेदवारासाठी आम्ही गेलो होतो. आमचे त्यांना निवडून आणलं, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार म्हणून लढला तिथे. ओके, आता आम्हाला लढायचं तिथे आणि चांगली संधी आहे, कारण ज्या नेत्यांना आम्ही तिथे पाठवलं होतं वातावरण गळू झालेलं आहे. तिथे परिस्थिती खूप वाईट आहे. गटार पायवाट आणि रस्ते करून विकास होत नाही. मानसिक समाधान किती आहे, एकोपा किती आहे, धर्मांमध्ये भेदभाव नसावे. काम करत असताना आपण लोकांच्या हिताची कामं करावी. डोंगराच्या या बाजूला वेगळी भूमिका, त्या बाजूला वेगळी भूमिका, दोन्ही धर्मांना एक भीती दाखवायची की मी आहे म्हणून तुम्ही शांत आहे, हे चुकीच्या पद्धतीने चाललं आणि लोकांनी निर्णय घेतला आता. आणि येत्या विधानसभेत निर्णय मध्ये तुम्हाला दिसेल. माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. दादांच्या शिष्य आम्ही. दादांसारखा तत्परेने काम करणं, भूमिका घेतली तर ठामपणे उभा राहणं, हे आमचा स्वभाव आहे. त्याला कार्यकर्ता आपल्या आवडीने जे नाव देत असेल, पण आम्ही ते दादांना विचारणं मानणार आहे. त्यांना बघून काम शिकलं आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही काम करतोय. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।